आज आपण छोले बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो छोले हे रात्रीच भिजायला ठेवले होते आणि त्यासाठी मी काही साहित्य देखील घेतले। आता कुकर मध्ये मी छोले टाकते आणि 2 ग्लास मी याच्यात पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी। आणि आता थोडंसं मीठ आणि हळद टाकायचे। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगले छोले शिजतील। आणि आता मसाला बनवण्यासाठी मी मिक्सर जार मध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि कांदा ॲड करून हे चांगलं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे, पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या देखील झाल्या आहेत आणि आपण छोले बघू। छोले देखील आपले चांगले शिजले आहेत। तर मी एक पॅन घेतला, पॅन मध्ये तेल घातलं, थोडंसं जिरे घातलं आणि दालचिनी, तेजपत्ता आणि त्रिफूल घातलं। आपण पेस्ट केलेली ती घातली आणि आता आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे। त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतले, याची प्युरी करून घेतली। मसाल्यामध्ये मी हळद, मिरची पावडर आणि आपला छोले मसाला टाकला आहे। आता हे चांगलं फ्राय झालं की आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आणि ती देखील आपण टाकली। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचे आणि मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा। त्यासाठी नंतर मी मिक्सर जार मध्ये थोडेसे जे आपण छोले शिजवले ते देखील छोले मिक्सर मधून थोडे बारीक करून घेतले आणि ते देखील याच्यात टाकले। थोडं चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि आपण शिजवलेले छोले देखील याच्यात मिक्स केले। जे पाणी होतं छोलेचं ते देखील आपण याच्यात ॲड केले आहे। आणि आता हे 3 ते 4 मिनिटं असंच गॅसवरती स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। आपले छोले देखील तयार झाले आहेत। थोडीशी मी वरून कोथिंबीर घातली आहे। छोले एकदम मस्त झाले आहेत। नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसे झाले होते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण छोले बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो छोले हे रात्रीच भिजायला ठेवले होते आणि त्यासाठी मी काही साहित्य देखील घेतलेत। आता कुकर मध्ये मी छोले टाकते आणि 2 ग्लास मी याच्यात पाणी टाकणार आहे शिजण्यासाठी। आणि आता थोडंसं मीठ आणि हळद टाकायचे। आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगले छोले शिजतील। आणि आता मसाला बनवण्यासाठी मी मिक्सर जार मध्ये अद्रक, लसूण, मिरची आणि कांदा ॲड करून हे चांगलं मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे, पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आता कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या देखील झाल्या आहेत आणि आपण छोले बघू। छोले देखील आपले चांगले शिजले आहेत। तर मी एक पॅन घेतला, पॅन मध्ये तेल घातलं, थोडंसं जिरे घातलं आणि दालचिनी, तेजपत्ता आणि त्रिफूल घातलं। आपण पेस्ट केलेली ती घातली आणि आता आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे। त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतले, याची प्युरी करून घेतली। मसाल्यामध्ये मी हळद, मिरची पावडर आणि आपला छोले मसाला टाकला आहे। आता हे चांगलं फ्राय झालं की आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आणि ती देखील आपण टाकली। आता हे चांगलं आपल्याला मिक्स करायचे आणि मसाला चांगला फ्राय होऊ द्यायचा। त्यासाठी नंतर मी मिक्सर जार मध्ये थोडेसे जे आपण